ब्रह्मर्षी आणि राजर्षी रूपी रत्नांनी समृद्ध अशा भारत मातेस मी वंदन करतो, मी वंदन करतो. स्वतंत्र भारतात पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6,000 रुपयांची मदत यामुळे थांबेल. त्यामुळे कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो योजनेतनं एका वर्षासाठी बाद होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी विभाग कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी सुरू ठेवण्याचा विचार करत आहे. पुण्यात गेल्या 2 दिवसात तब्बल 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय नेमकी घटना आपण बघूया. पुण्यामध्ये 2 दिवसात 6 अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झाल्यात. वारंवार अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि पुण्यामध्ये 2 दिवसामध्ये 6 मुलींचा ज्या बेपत्ता झाल्यात त्यांचा तपास केला जातोय. शहराच्या विविध भागातून 15 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलींना पेपरफुटीनंतर आता नीटचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला. आणि त्यामुळे नीट परीक्षेत सरकार पारदर्शकतेचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षात मात्र घोळ कायम आहे. पाहूया यावरचा हा रिपोर्ट. नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ. विद्यार्थी पालकांचा संताप, एनटीएवर गंभीर आरोप. नाही नाही नाही, मला अशी विद्रूप करू नका. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का
करायची, पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचं. या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्तीने स्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा. देशकार्य म्हणजेच देवकार्य. 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. खूप झाल्या योजना, खूप झाले विचार. आता एकतर मरा नाहीतर मारा. कितीही संकट आली, आभार जरी कोसळलं तरी ठेवत पाय ठेवून उभा राहीन मी. केवळ स्वातंत्र्य वीरांनीच नाही, या स्वातंत्र्य यज्ञाच्या कुंडात अनेक सर्वसामान्यांचेही बळी गेले. बैसाखी का दिन, अमृतसर का जलियांवाला बाग, हजारों मासूम लोग रॉलेट एक्ट के अन्याय के खिलाफ शांति से अपनी आवाज उठाने आए थे। हम चाहते थे कि गोरी सरकार रॉलेट एक्ट को वापस ले और हमारे नेताओं डॉक्टर सैफुद्दीन किचलू और डॉक्टर सत्यपाल को रिहा करें। पर कायर जनरल डायर 50 सिपाहियों के साथ बाग में आया और बिना कोई चेतावनी दिए निहत्थी भीड़ पर गोलियां चलवाने का आदेश दे दिया। गोलियों की बारिश से बचने के लिए कई लोगों ने कुएं में छलांग लगा दी। कुछ ही देर में वो कुआं मासूमों की लाशों से भर गया। 10 मिनट तक बिना रुके 1650 गोलियां चलाई गई। इस भयानक नरसंहार में 1000 से भी ज्यादा लोग शहीद हो गए, लेकिन अंग्रेजी कागजों में यह संख्या सिर्फ 379 लिखी गई। जलियांवाला बाग की दीवारें आज भी गवाह हैं, कैसे एक बुज़दिल ने इंसानियत को गोलियों से छलनी कर दिया था। अनेकांनी होळी केली रे आपल्या आयुष्याची या स्वातंत्र्यासाठी. आणि आज हे भारत माते, तुझी लेकरे सुजान आहेत, जागृत आहेत, लढा देणारी आहेत. ते पहा. नारी शक्तीचा विजय असो, विद्यार्थी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो, मजूर संघटनेचा विजय असो. तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव।
hope. Today, we don't just inherit freedom, we carry the responsibility to protect it. Because when girls live with freedom, an entire nation rises with them. मी स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतो, अन्यायाचा प्रतिकार करणे हाच मानवतेचा पहिला आणि पवित्र धर्म आहे. We were once told to stay silent, to obey, and never question. But freedom gave us a voice, a choice, and courage to dream. मी सरदार वल्लभभाई पटेल सांगतो, सत्याग्रह करणे हा दुर्बल किंवा भ्याड लोकांचा धर्म नाही. Respect the farmer, protect the farmer, because when the farmer survives, the nation thrives. काहीही झाले तरी यांना भेसळ होऊ देणार नाही. मी लोकमान्य टिळक सांगतो, जेथे धर्म आहे तेथे सत्य आहे, आणि जेथे सत्य आहे तेथे विजय आहे. Our freedom was won by the courage of yesterday. Our future will be shaped by the choices of today. We are Gen Z, and the next chapter of India is ours to write. आता या भारताला तुमच्यासारखे सुशिक्षित, सुजाण, सुसंस्कृत नेतृत्व हवे आहे. लोकमान्य टिळकांनी सर्वात प्रथम जनतेमध्ये स्वातंत्र्याची आग पेटवली. ती आजही जेन झीच्या रूपाने तेवत आहे. गरज आहे ती लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांची. If we want to prevent the current disturbing situations unfolding in the country to be resolved, then educated leaders among us need to be elected in governing bodies in their respective fields. Freedom fighters fought for India of today. We should rise to build India for better